नमस्कार मित्रांनो, मी राकेश देशमुख। आत्ता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद हद्दीतील ह्या ठिकाणी बघा, रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे आणि बाजूला जर बघाल तर प्रशासकीय भवन जी इमारत झालेली आहे प्रशासकीय भवनची कर्जतमध्ये, त्या बरोबर मी त्या ठिकाणी उभा आहे आणि ह्या ठिकाणी एक अंध व्यक्ती आहे। त्या अंध व्यक्तीने इथे अशा पद्धतीने एक टपरी टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकाल। ती टपरी टाकून त्यांना काहीतरी 2 ते 3 दिवस झाले असतील, परंतु आत्ता जर बघाल तर ह्या ठिकाणी ही टपरी हटवण्याचं काम सुरू आहे। आता त्यांनी ही टपरी का टाकली आणि ही टपरी आता का हटवत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ही अंध व्यक्ती तुम्ही बघू शकाल, ह्या त्यांच्या पत्नी आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय नाव आपलं? माझे नाव अशोक चंद्रकर सलगरकर, मी राहणार भिसेगाव, वय वर्ष 46। अच्छा, या ठिकाणी आपण ही जी टपरी टाकलेली आहे तर आपण ही कशासाठी टाकली होती? माझा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मी केलं हे। अच्छा, ओके। तर मला एक सांगा, आता ही पुन्हा ही टपरी हटवत आहेत त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की नगर परिषदेकडून मी परमिशन घेतली नाही, अतिक्रमण आहे असं त्याचं म्हणणं आहे। ओके, त्यामुळे ती टपरी मी हटवते। अच्छा, मला एक सांगा, मग तुम्ही ज्या नगर परिषद अंतर्गत ज्या परवानगी आहेत त्या तुम्ही काय घेतल्या का नाहीत? ह्याचा पुरेपूर मी पहिले 5 वर्षापासून हे करतो आहे, मार्ग काढतो आहे। ज्यावेळेस कोकरे साहेब होते, ज्याच्यानंतर पंकज पाटील साहेब होते, त्याच्यानंतर गारवे साहेब आले, मी त्यांच्याकडे कंटिन्यू 3 ते 4 वर्ष अर्ज करतो आहे की शासनाचा GR जो आहे दिव्यांगासाठी त्याच्यातर्फे मला कुठेतरी गाळा अथवा 200 स्क्वेअर फूट जागा मिळावी, परंतु हे लोक मला काही अर्थ हे देत नाही, व्यवस्थित उत्तरं देत नाही। म्हणून मी माहितीचा अधिकार टाकला। माहितीच्या अधिकारमध्ये पण मला चुकीची माहिती दिली। मी बेलापूरला ज्यावेळेस अपील केलं त्यावेळेस मला इथून धमक्या दिल्या यांच्याकडून, यांनी धमकवून मला नंतर मी बच्चूकडून फोन केल्यावरती यांनी असं सांगण्यात आलं की मी तुम्हाला मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये गाळा देऊ, आमच्यावर विश्वास ठेवा, माझे वडील स्वतः अंध आहेत, मी तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला तिथे गाळा करून देईल। तर मी त्यावेळेस त्यांना बोललो तर मला लेखी स्वरूपात हे लिहून द्या, तर ते बोलले माझ्यावर विश्वास ठेवा। तो विश्वास ठेवला आणि आता 5 ते 6 महिन्यांनी त्यांच्याकडे गेला असता ते म्हणतात की अजून सध्या आपण काही करू शकत नाही। मग मी त्यांना शासनाचा GR दाखवला, ते बोलले हा तुमच्याकडे जागेचा GR आहे, मग जागा आपल्या कर्जत नगर परिषदमध्ये नाही। तर मी त्यांना बोललो कर्जत नगर परिषदमध्ये ठाणे भारत सहकारी बँकेच्या समोर एक जागा आहे, तर त्यांनी तिथे 8 दिवसात ओपन जिम तयार केली। मग त्यांना मी दाखवून दिलं जागा, म्हणजे त्यांचं असं झालं की मला त्यांना जागा द्यायची नाही आहे, म्हणून मी नाईलाज असतो इथे ही टपरी उभी केली। सरकार आपल्या दारी अशा या सरकारी माध्यमातून योजना घेऊन येतो, तर नक्कीच अशा व्यक्तींना त्या योजनेचा लाभ मिळतो का? या ठिकाणी नक्कीच हा प्रश्न उपस्थित होतो, कारण आपण बघतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये सरकार आपल्या दारी हा एक भरगच्च मोठा कार्यक्रम झाला होता, पण ही जी अशी मंडळी आहेत त्या योजनेच्या लाभापासून दूर राहतात। तर नक्कीच सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि एक अशा व्यक्तींसाठी तरी एक संवेदनशील राहून, एक भावनिक होऊन आपण ह्या व्यक्तींशी अशा पद्धतीने थोडंसं शिथिल राहिलं पाहिजे। की अंदाज बघा, ह्या व्यक्तींनी वेळोवेळी सरकारी दरबारी त्यांनी पाठपुरावा केला। बघू, दाखवा ते कुठे तुमचं, तुम्ही पाहू शकाल त्यांनी काय काय पाठपुरावा केला। तर हे कागदपत्र आहेत, माहितीच्या अधिकाराखाली अर्जदाराचे संपूर्ण नाव अशोक चंद्रशेखर सलगरकर, माहितीचा दिव्यांगांना जागा मिळण्यासंदर्भात त्यांनी एक अधिकार, माहितीचा अधिकार टाकला होता स्थानिक प्रशासन म्हणजे कर्जत नगर परिषद कार्यालयात। त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने त्यांना कर्जत नगर परिषदेकडून अशा पद्धतीचं एक उत्तर प्राप्त झालं। तो उत्तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी जे माहिती मागवली होती, आपल्या कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये व आपल्या नगरपालिकेचे एकूण गाळे किती, आपल्याकडे असलेले गाळे वितरण करत असताना किती दिव्यांग व्यक्तींना समाविष्ट करून घेण्यात आले, त्यांचे नाव व छायांकित प्रत मिळावी असे, तसेच आपल्याकडे नगरपालिकेजवळ जागा उपलब्ध आहे का
असल्यास आतापर्यंत 200 स्क्वेअर फूटप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार किती दिव्यांगांना जागा देण्यात आली, असं त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली या ठिकाणी त्यांनी तपशील मागवला होता. तर कर्जत नगर परिषदेकडून त्यांना प्राप्त झालेलं जे आहे, कर्जत नगर परिषद हद्दीत नगर परिषदचे स्वतःचे जागेतील गाळे नाहीत. भूतपूर्व ग्रामपंचायत कर्जत यांनी कर्जत येथील श्री सलीम इस्माईल शेख यांचे मालकीच्या जागेत बांधलेले 20 गाळे 99 वर्षाचे भाडे करारावर घेण्यात आले आहेत. तसेच दहिवली येथील भूतपूर्व ग्रामपंचायतचे 13 गाळे आहेत. हे गाळे भूतपूर्व ग्रामपंचायतपासून भाडे करारावर दिलेले आहेत. नगर परिषदेची स्वतःची जागा उपलब्ध नाही, अशा पद्धतीचं माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी या ठिकाणी त्यांना माहिती दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्याप त्यांना काही यश आलेलं नाही आहेत. गेली 5 वर्ष ते पाठपुरावा करत आहेत. गरिबाकडे कोणाचंही लक्ष नाही. आज मुख्याधिकारी असतील, त्यावेळेस तात्कालीन मुख्याधिकारी कोकरे साहेब असतील, नंतर तात्कालीन मुख्याधिकारी पंकज पाटील साहेब असतील आणि आत्ताचे वैभवजी गारवे साहेब असतील, यांना वेळोवेळी त्यांनी पत्रव्यवहार केला, पण त्यांच्या पदरी काही मिळालं नाही. अंध व्यक्ती असतील, दिव्यांग असतील, हँडिकॅप असतील, असे व्यक्ती आपल्या जीवनाशी झगडत आहेत आणि आपलं आयुष्य जगत आहेत. त्यांना कुठेतरी आपण सरकारी दरबारी न्याय दिला पाहिजे. मध्यंतरी त्यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही त्यांनी फोन केला होता. त्यांनी बच्चू कडूंनी काय आपल्याला सांगितलं फोनला? बच्चू कडूंनी ज्यावेळेस मी त्यांना फोन केला की सर मला असा प्रॉब्लेम आहे, इथे काय हे लोक जागा वगैरे मला देत नाही, गाळा वगैरे देत नाही आहे, तर त्यांनी मला सांगितलं तुमच्या अधिकाऱ्यांचा नंबर द्या. ज्यावेळेस अधिकाऱ्यांचा नंबर दिला त्यावेळेस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच मला सांगितलं त्यांना आमच्याकडे भेटायला पाठवा. मी ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस अधिकाऱ्यांनी असं सांगण्यात आलं की तुम्हाला 200 स्क्वेअर फूटच्या गाळ्याची आम्ही तरतूद करून देऊ. मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये आता आपण टाउन प्लॅनला आपण टाकलेलं आहे प्रपोजल. ते आलं की आपणास गाळा देऊ. परंतु आता 5-6 महिन्यानंतर त्या टायमात मी त्यांना बोललो मला लेखी स्वरूपात जर दिलं तर बरं होईल. तर त्यांनी ते काय बोलले, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे अर्ज केलेले त्यांना दाखवलेत, माहितीचा अधिकार करून शेवटी सुनावणी झाली गारवे साहेबांच्या ऑफिसला. त्यांना पण दाखवण्यात आलं की आपल्या नगरपालिकेचे गाळे असूनसुद्धा कोणत्याही गाळ्याचा भाडे करार त्यांच्याकडे तयार नाही आहे. मग यांनी हे कसं काय वाटप केलेलं आहे? जर आमच्यासारख्या लोकांना जर का 30 वर्षाच्या मुदतीत जर देता तर हे जर तुम्ही प्रॉपर्ट्या दिलात त्याचा भाडे करार यांच्याकडे काय नाही अवेलेबल? संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केलेला दिसत आहे. तुम्ही बघाल मुख्याधिकारी कर्जत नगर परिषद बघा तुम्ही, श्री अशोक चंद्रशेखर सलगरकर, मुक्काम भिशेगाव, पोस्ट गुंडगे, तालुका कर्जत, अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी या ठिकाणी माहिती मागवली होती, तेही आपल्याला दिसत आहेत. तुम्ही पाहू शकाल माहिती खोटी येतात. अशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केला. गेली 4 ते 5 वर्ष या ठिकाणी ते पाठपुरावा करत आहेत, परंतु त्यांना कुठेही न्याय मिळत नाही आहे. आणि नगर परिषदेचे एकूण 32 गाळे आहेत, त्यांचे भाडे सुद्धा 36,55,230 रुपये एवढे थकलेले असून सुद्धा हे लोक त्यांना खाली करत नाही आणि आमच्यासारख्या गरजवंताला हे लोक गाळा देत नाही आहेत. म्हणजे माझं नुकसान नाही व्हावं म्हणून मी आज ही टपरी काढत आहे, पण माझं हे आंदोलन चालूच राहणार. मला न्याय मिळाला पाहिजे. ही अंध व्यक्ती आहे आणि गेली 5-6 वर्ष ते स्थानिक प्रशासन म्हणजे कर्जत नगर परिषदेमध्ये ते त्यांची जे कार्य आहे करण्याचं ते पाठपुरावा करत आहे, परंतु अद्याप त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. मला ह्या ठिकाणी नक्कीच आवर्जून सांगू इच्छितो, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय सांगितलं, एक वाक्य मला नक्कीच आठवतं की कारभार ऐसे करावे, रयतेच्या भाजीच्या डेटास हात न लावे. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान लिहिलं, कायदा हा सर्व समान असला पाहिजे, परंतु गरीब वर्गाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय. आज ही अंध व्यक्ती जर बघितली तर अशा ठिकाणी ते स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी ह्या ठिकाणी टपरी टाकली, परंतु ती टपरी टाकण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला, परंतु त्यांना ह्या ठिकाणी अद्याप न्याय दिला नाही. म्हणून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, तसेच स्थानिक आपले कर्जत खालवर मतदारसंघाचे आमदार आपले महेंद्रजी थोरवे असतील, या सर्वांना मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी अंध व्यक्ती आहे याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.